मला नाही होत आई थोडी पाहिजे. नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आता की नाही उन्हाळा संपलाय, जून सुरू झालाय, पाऊस पडलेला नाहीये, पण हीच योग्य वेळ आहे आपल्याला आंब्याचं लोणचं घालणं. आंब्याचं लोणचं करण्यासाठी सगळ्यात पूर्वतयारी म्हणजे लोणच्यासाठी आंबा खरेदी करायचा. आणि त्यासाठी मी मस्त अशी आलेली आहे आमच्या भाजी मार्केटमध्ये, म्हणजे कपिल तीर्थ मंडई जी कोल्हापूर इथे आहे. इथे ना सगळ्या प्रकारचे आंबे मिळतात, ज्यामध्ये गुळांब्याचे आंबे आहेत, लोणच्याचे आंबे आहेत. आणि ह्या मावशी ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच आंबा खरेदी करतो, चांगली ओळख असल्यामुळे ना त्या योग्य दरात मला आंबे देतात. आता त्यांच्याच सल्ल्यानं मी मस्त अशी आंब्याची निवड केली. लोणच्यासाठी जेव्हा आपण आंबे घेतोय ना तेव्हा ते कडक आणि टणक असले पाहिजेत, साधारणसुद्धा पिवळे असता कामा नये, त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते. हे आंबे मी आता फोडून घेतले त्यांच्याकडून. काय होते माहिती आहे का, त्यांच्याकडूनच जेव्हा आपण आंबे फोडून घेतोय ना त्यावेळी जर त्यामध्ये जर एखादा पिकलेला आंबा असला किंवा खराब आंबा असला तर तो काढून टाकता येतो आहे आणि आंबा कोळीसकट फोडून घेता येतो. आंबा जर कोळीसकट असला ना तर तो खायला खूप मजा येते. त्यामुळं मी ह्या दादांच्याकडून मस्त असा आंबा फोडून घेतला आणि त्यांनी खराब झालेले वगैरे आंबे काढून छान असे मस्त फोडून आम्हाला आंबे दिले. मावशींनी आंब्याच्या फोडी छान अशा मला बांधून दिल्या. लोणच्यासाठी मी केपरेचा मसाला आणि मोहरीची डाळ याचीसुद्धा खरेदी केली आणि आम्ही घरी जायला निघालो. आता आपण मार्केटमधून आंबा खरेदी करून आलेलो आहे आणि ह्या आंब्याच्या फोडी ज्या आपण मार्केटमधूनच फोडून आणल्या होत्या, त्याचं आता पुढं काय करायचं ते आता आपण बघूया. ह्या कैऱ्या आहेत ना, ह्या आपण मार्केटमधून फोडून आणलेले, त्यामुळं कोळीसकट फोडलेलं असतं. त्या कोळीच्या आतला हा असा एक भाग असतोय जो आपल्याला काढून टाकणं गरजेचं असते. ह्या कैरीच्या फोडी आहेत ना त्या मी आता एका स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्यावर पसरून घेतल्या आणि मी दुसरं कापड घेतलेलं आहे त्या फोडी पुसण्यासाठी. फोडी मी ह्यासाठी पुसायला लागले कारण ज्यावेळी आपण ह्या कैऱ्या मार्केटमधून फोडून घेतल्यात ना त्यावेळेला त्या लाकडी फळीवर फोडलेल्या असतात, त्यामुळं लाकडाचा थोडासा चुरा किंवा इतर धूळ कचरा त्या फोडीनं लागलेला असतो आणि तो लोणच्यामध्ये गेला थोडा जरी तरी लोणचं खराब होण्याची शक्यता असते. शिवाय ह्या फोडी आपण धुवूनही घेऊ शकत नाही कारण पाण्याचा एक थेंबही लोणच्याला चालत नाही, ज्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं मी ह्या सगळ्या फोडी एका स्वच्छ कपड्यानं व्यवस्थित अशा पुसून घेतल्या. त्यातला जो आतला कोळीच्या आतला जो भाग असतो सफेद तो काढून टाकला आणि अशा पद्धतीने ना मी ह्या फोडी लोणच्यासाठी तयार केल्यात. ज्यांना कैरी विकत घेतल्यानंतर मार्केटमधून कट करून नाही मिळाली त्यांना घरात सुद्धा विळीवर किंवा चाकूनं कैरी छान छोटे छोटे तुकडे करून कट करता येईल. ह्या कैरीच्या फोडी आपल्या आता स्वच्छ अशा पुसून झालेल्या आहेत. 1 किलो कैरीच्या फोडींचं लोणचं आपल्याला घालायचंय. त्यासाठी ना मी केपरेचा मसाला घेतलेला आहे, तो मी 200 ग्रॅमचं पाकिट आहे जे 1 किलोसाठी इनफ आहे. त्यानंतर 200 ग्रॅम मीठ आहे. मोहरीची डाळ पण मी 200 ग्रॅम घेतलेली आहे. वास्तविक त्यामध्ये सगळं असते पण मोहरीची डाळ जास्तीची घातली ना की खूप छान दिसते लोणचं, म्हणून मी डाळ घेतली. त्यानंतर मी 50 ग्रॅम साखर घेतली गोडसरपणासाठी थोडीशी. आणि हे तेल घेतलेलं आहे मी, 1/2 किलो तेल घेतलेलं आहे मी, म्हणजे 250 ml. आणि त्यानंतर मी हिंग घेतलेलं आहे. इथं आपण कढई ना गॅसवर ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण कढईमध्ये हे जे मी 1/2 किलो तेल घेतलेलं आहे 1 किलोच्या लोणच्यासाठी ते घालून घेऊया. तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त लागते कारण ना लोणच्याच्या वर जेव्हा आपल्याला हे तेल येईल ना तर त्या तेलामुळं लोणच्याचं संरक्षण होते. हे तेल आहे ना आपल्याला अगदी कडकडीत तापवून घ्यायचं की ह्यातून ना थोडासा असा धूर निघाला पाहिजे. त्यानंतर मग गॅस बंद करायचा. आपलं तेल आहे ना हे अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यासाठी मी ना असं थोडंसं दाणा घालून बघितला आणि माझ्या लक्षात आलं की मोहरीचे दाणे ते पटकन वर आले, म्हणजे तेल खूप छान तापलेलं आहे. आता गॅस मी बंद केला कारण आपल्याला जे काही मसाले किंवा डाळी वगैरे घालायचं आहे ना ते सगळं गॅस बंद करून घालायचंय कारण ते करपता कामा नये. बरीच जण ना मोहरीची डाळ ही किंवा सगळे मसाले आहेत ते तेल थंड झाल्यानंतर घालतात, पण मी तसं न करता मी ह्यासाठी हे आता घालते कारण जसं मोहरी आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ती चटचट उडते आणि तिचा खमंगपणा आहे ना तो तेलामध्ये होतो. तर जर गरम तेलामध्ये तुम्ही जेव्हा मसाले घालताय ना तेव्हा रंग खोलून येतात. आता मी सुरुवातीला ही डाळ जी आहे ना मोहरीची ती घालून घेते, ती थोडीशी तडतडली की मग इतर मसाले आपण घालून घ्यायचे. आता मी सुरुवातीला मोहरीची डाळ घालते.
हे बघा तेल भरपूर तापलेलं आहे, त्यामुळं व्यवस्थित अगदी ते हे झालं. व्यवस्थित असं हलवून घेते थोडंसं आणि आता बाकीचे मसाले घालते. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की मी गॅस बंद केलेला आहे. खरं तर मसाल्यामध्ये हिंगाचं वगैरे प्रमाण आहे, पण थोडंसं फ्रेशनेससाठी ना आपल्या घरातले हिंग आहे ते थोडंसं घालायचं, ज्यामुळे ना लोणच्याला आणखी थोडा स्वाद वाढून येईल. त्यानंतर हा केपरीचा जो मसाला आहे ना, वास्तविक त्यामध्ये लाल रंग जो मिरचीच्या पावडरचा आहे किंवा हिंगाचा स्वाद, थोडीशी मोहरीची डाळ, बाकीचे सगळी जिन्नस अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे ना लोणचं टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून मी इतर मसाले काही घरातले घेतले नाही. आता हे जे आहे ना, हे आपल्याला तेलामध्ये घालायचं. हे बघा हा मसाला घेतला तेलामध्ये घालून. ह्यामध्ये पण मोहरीची डाळ आहे, पण कमी प्रमाणात आहे, म्हणून मी घरातली थोडीशी डाळ आणखीन घातली त्यामध्ये. आता हे मिक्स करूया व्यवस्थित. ह्याला खूप रंग आहे, अगदी छान लाल कलर अगदी आलाय. त्यानंतर आपल्याला हे मीठ घालून घ्यायचंय, जे मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे 1 किलोसाठी. हे सुद्धा आता आपल्याला मिक्स करायचंय व्यवस्थित. आता शेवटी घालायची साखर. आम्हाला ना आंबटपणाबरोबर थोडासा गोडसरपणा आवडतोय आणि आमच्या लक्षात आलं की साखरेमुळे ना लोणच्याचा स्वाद अगदी खुलून बाहेर येतो. त्यामुळे नक्की तुम्ही पण ह्याचा वापर करा. मिठामुळे आणि ह्याच्यामुळेच खार तयार होतो, नाहीतर तुमचं लोणचं अगदी कोरडं कोरडं असेल. खार जर पाहिजे असेल ना तर ह्याचा नक्कीच वापर करा. आता मी ही साखर आहे ना ती घालून घेते. हे पण पुन्हा मिक्स करायचं आपल्याला. हा गरम आहे मसाला, ह्यामध्ये आपल्या कैरीच्या फोडी आता घालायच्या नाहीये. आपल्याला हा मसाला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, अगदी थंडगार, साधारण कोमट सुद्धा नाही. त्यासाठी मी आता फॅन फास्ट वर लावणार, हा मसाला पूर्णपणे थंड होऊ देणार आणि मग नंतर आपल्याला आंब्याच्या फोडी त्यामध्ये घालून मिक्स करायचं. हा मसाला आता आपला पूर्णपणे थंडगार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या ह्या मसाल्यामध्ये घालून मिक्स करायचंय आणि त्यानंतर मस्त असं बर्नीमध्ये भरायचंय. ह्या माझ्या कैरीच्या फोडी आहेत ना, त्या पूर्णपणे कोरड्या होत्या, त्यामुळे मी मसाल्यामध्ये डायरेक्ट मिसळल्या. पण जरा जरी तुम्हाला वाटलं की कैरीच्या फोडी ह्या थोड्याशा ओलसर आहेत, तर ना सरळ फॅनखाली कोरड्या कपड्यावर पसरून ठेवा आणि पूर्णपणे कोरड्या झाल्या की मग मसाल्यामध्ये मिसळा. त्यामुळे कसं मसाला अजिबात खराब होणार नाही. ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपल्या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत. हे बघा, आता आपल्याला ना ह्या फोडी तुम्हाला जर असं वाटणार की ह्या कोरड्या वाटायला लागल्यात किंवा काय, कारण मिठाचं आणि साखरेचं ह्यामध्ये पाणी व्हायचंय. ह्या मी बरण्या घेतलेल्या आहेत ते ठेवण्यासाठी. ह्या बरण्या स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची असते. आता आपल्याला हे लोणचं ह्यामध्ये भरून घ्यायचंय आणि नेहमीच्या खाण्यासाठी अशा फिरकीच्या बरण्या जरी तुम्ही घेतल्या किंवा काचेच्या घ्या, ॲल्युमिनियम, स्टील, पित्तळ, प्लॅस्टिक ह्यामध्ये शक्यतो लोणचं ठेवायचं नाही. ट्रान्सपरंट बरणी घ्या किंवा चिनी मातीची आणि शक्यतो फिरकीची घ्यायची लोणच्यासाठी, त्यामुळे ती हवा बंद होण्यासाठी मदत होते. हे माझं 8 दिवसापूर्वी घातलेलं लोणचं आहे, ते सुद्धा अशा पद्धतीनंच कोरडं होतं. हे बघा, लोणच्याच्या वर हा अर्ध्या इंचाचा आपला थर कसा तयार झालेला आहे तेलाचा. ह्या तेलामुळेच ना आपल्या लोणच्याचं संरक्षण होते. ज्या वेळेला ह्यामधली साखर आणि मीठ वगैरे खाली जाते की नाही, विरघळते, त्यावेळेला त्यामधलं तेल लोणच्यातलं वर येते. तुम्हाला मी दाखवते आता लोणचं हलवून आतून खाली कसं आहे ते. हे बघा, ह्याला मसाला वगैरे सगळं आहे आणि ह्या सगळ्याचं संरक्षण होते, कारण हे तेलाचा हा थर असतो ह्याच्यावर. त्या अधनमधनं असं फिरवून वगैरे व्यवस्थित ठेवायचं. आता हे मुरलेलं आहे आपलं लोणचं, चांगलं छान असं मुरलेलं. अशा पद्धतीनं आपलं 1 किलोच्या कैरीचं प्रमाणासहित लोणचं कसं घालायचं ते मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. मेन म्हणजे मी लोणचं कधीही फ्रीजमध्ये ठेवत नाही, नेहमीच आमचं लोणचं बाहेर असते. आता माझं मागच्या वर्षीचं पण थोडंसं लोणचं उरलेलं आहे, जे आतापर्यंत अगदी चांगलं आहे. लोणच्याच्या फोडी नरम पडत नाही. मी कोळीचा कट ह्यासाठीच फोडून आणते की त्याच्यामुळे ना खाताना थोडीशी मजा येते. पण जर तुम्हाला तसं आवडत नसेल आणि फोडी लहान पाहिजे असतील तर घरामध्येच आपल्याला कट करता येतील. छोट्या छोट्या फोडी करून सुद्धा लोणचं खूप छान होते, काही त्याच्यामुळं फरक पडत नाही.
आणि जर तुम्ही स्वच्छता राखली आणि छोट्या छोट्या टिप्सचा वापर व्यवस्थित केला की नाही तर अजिबात लोणचं बिघडत नाही. अशा पद्धतीनं मस्त असं चटपटीत लोणचं तयार करा आणि छान असा त्याचा आस्वाद घ्या. थँक्यू.